नमस्कार. मी प्राध्यापक एस जाधव, भारतीय विद्यापीठ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डिप्लोमा कोल्हापूर. तर प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काल 9 जुलै रोजी अंतिम मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ अशासाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कागदपत्रांअभावी कागदपत्र मिळाले नसल्यामुळं प्रवेश निश्चित करण्यासाठी अडथळे येत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डानं शेवटची मुदतवाढ दिलेली आहे. 18 जुलैपर्यंत असे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात. आणखी एकदा मी सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अर्ज निश्चित केलेला आहे, म्हणजे फॉर्म भरून आपला तो कन्फर्म केलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी 18 जुलैपर्यंत काहीही करण्याची आवश्यकता नाही. ज्यांचा अर्ज अजून अपूर्ण आहे, पूर्ण झालेला नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रं अपलोड करून आपला अर्ज निश्चित करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. अशासाठी 18 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. कालच आपण जी-आर आपल्या ग्रुपवरती मी शेअर केलेला आहे मुलींच्या मोफत शिक्षणाचा. तो जी-आर सविस्तरपणे वाचा. तर महाराष्ट्र शासनानं मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाचा जी-आर त्या ठिकाणी दिलेला आहे. तो जी-आर त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती बघायला मिळेल तुम्हाला. तर 18 जुलैपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांनी तो नव्याने अर्ज करणार असेल तर तेही विद्यार्थी करू शकतात. ज्यांचा अपूर्ण आहे तेही तो अर्ज पूर्ण करू शकतात आणि ज्यांचा पूर्ण आहे त्यांनी मात्र काही करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर 18 जुलैला ज्यावेळी ही मुदत संपेल त्यावेळी 20 तारखेला सायंकाळी 5 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवरती आपल्याला तात्पुरती गुणवत्ता यादी, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो, ती जाहीर होणार आहे. ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मी या ग्रुपवरती त्याची PDF शेअर करेन. आपल्याला ती या ग्रुपवरती पाहता येईल. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे. आपण जी माहिती भरलेली आहे रजिस्ट्रेशनच्या वेळी, ती माहिती त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जनरेट होत असते. काही चूक असेल त्याच्यामध्ये नावामध्ये किंवा आपल्या कास्टमध्ये, मार्कांमध्ये किंवा अनेक अशामध्ये, तर हे सगळं चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला पुढचे पुन्हा 2 दिवस 21 ते 23 जुलै असे 3 दिवस त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण ती चूक दुरुस्त करू शकता. 99% त्याच्यामध्ये कुठलीही चूक शक्यतो नसते. असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या 3 दिवसामध्ये ती चूक दुरुस्त करण्यासाठी वेळ आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 20 तारखेला सायंकाळी 5 वाजता, 21 ते 23 त्याच्यामध्ये चूक दुरुस्तीसाठी 3 दिवस आणि नंतर 25 तारखेला सायंकाळी 5 वाजता आपल्याला फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे. या चुका ज्या आहेत त्या दुरुस्त करून त्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागेल. तीही मेरिट लिस्ट त्याची PDF मी या ग्रुपवरती शेअर करतोय. आपण ती अवश्य बघा. तर हे 25 तारखेपर्यंतचं शेड्यूल सांगितलं मी. इथून पुढचं बोर्डानं तिथून पुढचं ही तिन्ही कॅप राऊंडचं शेड्यूल जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे. आपल्या ग्रुपवरती मी त्याची PDF शेअर केलेली आहे, पण त्या अवश्य बघा. पहिला कॅप राऊंड जो आहे आपला तो 26 तारखेला सुरू होतोय. 26, 27, 28 आणि 29 या 4 दिवसामध्ये आपल्याला कॅप राऊंडचे ऑप्शन्स भरायचे आहेत. आपल्या सर्वांना मी आवाहन करतोय की आपल्याला जे कोणतं कॉलेज पाहिजे असेल, कुठलीही ब्रँच आपल्याला हवी असेल, तर आपण कॅप राऊंडचे ऑप्शन्स भरण्यासाठी आमच्या भारतीय विद्यापीठ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे चित्रनगरीजवळ आहे, इथं तुम्ही अवश्य या. आपल्याला पाहिजे ते ऑप्शन्स आपण त्या ठिकाणी भरूयात. पहिल्यांदा काउन्सिलिंग करून आपण चर्चा करून त्या ठिकाणी ऑप्शन्स भरणार आहोत. ठीक आहे. तर 26, 27, 28, 29 जुलै या 4 दिवसामध्ये आपल्याला ऑप्शन्स भरायचे आहेत. लक्षात असू द्यात या तारखा. पूर्ण शेड्यूल आपण जे PDF शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये पाहू शकता. धन्यवाद.